वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे. पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. श्रोते हो, ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत. त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो, याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी. पाताळ यंत्री भाग 9. शुक आता आईच्या शरीरापुढे होता. अनंतमतीचं शरीर मृत असून सुद्धा चैतन्यमयी होतं. शुक पद्मासनात बसला. तो घरी परत आलाय ह्याची पूर्वसूचना सुलतान खानला मिळाली असेल हे त्याला ठाऊक होतं. मागील 3 वर्षात सुलतान खानने काय वेश धारण केला असेल हे सांगणं मुश्किल होतं. आता फक्त इथे राहून त्याची वाट पाहायची होती. असुरी शक्तींना त्याच्या आगमनाची चाहूल लागली होती. आज शिरताना त्यानं घरापुढील प्राजक्ताच्या वृक्षावरील घुबड पाहिलं होतं. घुबडं, कावळे, सर्प यांसारख्या प्राण्यांना असुर आपल्या ताब्यात करू शकतात. त्यांच्या डोळ्यातून ते पाहू शकतात, संकट ओळखू शकतात. शुकाच्या अंगात यक्षिणीचं तेज होतं ते ह्या हेरांनी नक्कीच ओळखलं असेल. अनेक तास निघून गेले आणि शुकाला घराच्या बाहेर गजबजाट ऐकू आला. सुलतान खानच नाही तर आणखीनही लोक आले होते. शुकानं उठून त्या खोलीच्या बाहेर प्रवेश केला. यावेळी सुलतान खानाचं खरं रूप त्याला सहज दिसत होतं. साधनेने त्याच्या मनाचे चक्षु उघडले होते. सुलतान खान आता अण्णा झाला होता. महाराष्ट्रातील एक संत पुरुष म्हणून त्याची ओळख होती. त्याच्याबरोबर 14-15 वर्षाचे 6 मुलगे होते. ते असुर नव्हते तरी सुद्धा कोणती तरी भयानक शक्ती त्यांच्यात होती. अण्णा चालत आत आले. साधा सफेद सदरा, सफेद पॅन्ट आणि कोल्हापुरी पादत्राणं. शुक दिवाणखान्यात शांतपणे उभा होता. खिडकीवर लावलेलं झुंबर वाऱ्याने हलकेच हलत होतं. पण अण्णा आत येतात जणू काही हवा देखील स्तब्ध झाली. शुकाचं बालपण सुलतान खानच्या भयात गेलं होतं. आज तीच व्यक्ती नव्या रूपात समोर आली होती. ती बया चांगलाच खेळ करून गेली. तिच्या अंगात इतका दम असेल असं वाटलं नव्हतं. पण तुझ्यासारखा नालायक माणूस तिनं का निवडला? का आलास तू परत? तुला काय वाटलं तुझ्या खोट्या आईनं काही शक्ती दिली म्हणून तू माझा सामना करू शकतोस? उलट आता त्या यक्षिणीचा आत्मा मी काबीज करेन. तुझ्या अंगात आहे ना ती? अण्णा कुत्सितपणे बोलत होता. त्याचे 6 साथीदार त्याच्या भोवताली वर्तुळात उभे होते. अण्णानं कितीही कठोर शब्द वापरले तरी तो अजून आपल्यावर हल्ला करत नाही हे शुकाच्या लक्षात आलं. आपल्या शरीरात यक्षिणीचं तेज वास करून आहे हे त्याला हवं आहे. पण आपल्याविषयी अण्णाच्या मनात भीतीसुद्धा आहे. तसं पाहता अनंतमतीनं शुकाला विशेष कोणतीही शक्ती दिली नव्हती. गुरु रक्तसंभवांनी सुद्धा शुकाला प्रकटीकरण सोडून काहीही विद्या दिली नव्हती. प्रकटीकरण विद्या घातक असली तरी इथे नक्की कशा प्रकारे वापरावी ह्याचं कोणतंही ज्ञान शुकाला नव्हतं. आईनं विद्या आणायला सांगितली होती पण आता त्याचं करायचं काय? त्याच्या हृदयाचा वेग वाढला होता. त्या 6 मुलांनी आपल्या खिशातून लहान लहान चाकू बाहेर काढले. आपापल्या हातावर त्यांनी विशिष्ट प्रकारात घाव घालून त्याचे शिक्के खाली जमिनीवर निर्माण केले. आता फक्त शुक आणि अण्णा एका काळ्या वलयात लुप्त झाले. रक्तसंभवांनी ज्या प्रकारे शुकाला एका वेगळ्या दुनियेत नेलं होतं त्याचप्रमाणे आता ते वेगळ्या दुनियेत पोचले होते. हवेत धुकं, जमीन शुष्क आणि काळी होती. प्रकाश कमी होता. अण्णा उर्फ सुलतान उर्फ फ्रँक आता आपल्या खऱ्या रूपात होता. 8 फूट लांब मनुष्याची आकृती, पण रंग कृष्णवर्णीय. त्याला लाल रंगाचे केस होते. त्यात तो असुर भयानक वाटत होता. त्याला 2 ऐवजी 4 हात होते आणि अंगावर प्रचंड केस होते. असुरानं तोंडातून काहीतरी आवाज काढायला सुरुवात केली. शुकाला शब्द ऐकू येत होते पण अर्थ काही समजत नव्हता. कदाचित कुठली तरी पुरातन भाषा होती. शुकाने सुद्धा ध्यान लावलं. त्यानं आपला संकोचबंध मुक्त केला. वराहतंत्र तुला कोणी शिकवलं? अनंत मतीच्या हृदयात इतके मोठे रहस्य?
पण काही फरक पडत नाही. तिचा आणि तुझा मृत्यू अटळ आहे. असुराने पुन्हा एकदा शुकाला धमकी दिली. शुकाने पुन्हा मन एकाग्र करून आपले दोन्हीही बंध तोडले. त्याचं मन भयमुक्त झालं आणि तो असुराला आणखीन स्पष्टपणे पाहत होता. असुराच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. काही फायदा नाही मूर्खा, मी आधीच तुझ्या शरीराचा ताबा घेतला आहे, असुरानं शुकाला म्हटलं. शुकाने आपलं शरीर हलवण्याचा प्रयत्न केला. त्याला छायाविद्या येत होती. कुठल्याही सावलीचा उपयोग करून दुसऱ्या माणसाच्या शरीराचा त्यात ताबा घेतला जातो. शुकाचे दोन्ही हात जवळ होते, त्यामुळे त्याला प्रकटीकरण विद्या वापरणं शक्य होतं. असुर हळूहळू पावलं टाकत त्याच्या जवळ आला. आधी साधे वाटणारे असुरी शरीर आता सावलीप्रमाणे दिसत होतं. असुराचा तो सावलीप्रमाणे वाटणारा हात शुकाच्या पोटात घुसला. ह्यावेळी त्याला वेदना झाल्या नाहीत, पण हतबलपणा त्याला सहन नाही झाला. असुरी हाताने शुकाच्या पोटात काहीतरी तोडलं. शुकाच्या शरीरातून एक प्रकारचं तेज बाहेर येऊ लागलं. शुकाला आता हे सहन झालं नाही. त्याने ज्ञानपूर्वक रुद्राची आठवण केली. धरणी कंप पाहू लागली. असुर सुद्धा थोड्या आश्चर्यानं आजूबाजूला पाहू लागला. काहीतरी वेगळं होतंय हे त्याला लक्षात आलं, म्हणून शुकाच्या शरीरातून यक्षिणीचं तेज बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यानं जास्त वेगानं सुरू केला. शुकाच्या मागे आता पहाडाप्रमाणे रुद्र उभा होता. सावलीप्रमाणे तोंडात एक आडवं शस्त्र घेऊन तो अक्राळ विक्राळ रुद्र उपस्थित होताच असुर सुद्धा एक पाऊल मागे गेला. एव्हाना अनंतमतीचा आत्मा सुद्धा बाहेर आला होता. शुकाच्या बाजूला एका ज्योतीप्रमाणे तळपत अनंतमती उभी होती. हे काय आहे? असुरानं भयपूर्वक विचारलं. रुद्र अतिशय शांत उभा होता. पाताळाच्या खोलीतून बोलावला गेलेला दूत. तुला नरकाची वाट दाखवायला, अनंतमती म्हणाली. शुक अजून सुद्धा हलू शकत नव्हता. असुराचा हात अजून त्याच्या पोटातच होता. एक कुत्सित हास्य देऊन असुराने आपले डोळे लाल केले. पण माझ्या छायाविद्येनं तुझा आत्मा माझ्या कब्जात आहे आणि त्या मानवाचं शरीर सुद्धा. रुद्राला वापरण्यासाठी तुम्हा दोघांपैकी एकानं मला स्पर्श करणं आवश्यक आहे. रुद्र उपस्थित असला तरी तुम्हाला त्याची काहीही मदत होऊ शकत नाही. आणि तू किती वेळ आम्हाला सावलीनं बांधून ठेवशील? जितका वेळ बांधून ठेवशील तितका वेळ तुला सुद्धा हलता येणार नाही, अनंतमतीनं सांगितलं. शुक दोघांचा संवाद ऐकत होता, पण त्याला काही विशेष समजत नव्हतं. त्याला अजून तिळभर सुद्धा हलता येत नव्हतं. असुरी हात सावली रूपानं त्याच्या शरीरात पेशीपेशीत सामावत होता. किती वेळ? जास्त वेळ नाही, कारण हा मानव आहे. हा काही क्षणात मरून जाईल. त्याचबरोबर तुझा आत्मा सुद्धा लुप्त होईल. तुला दासी करून माझ्या साथीदारांची रखेल म्हणून ठेवण्याचा इरादा होता, पण कदाचित आता तुझ्या मृत्यूवरच मला समाधान मानावं लागेल. माझ्याबरोबर असतीस तर किमान जिवंत राहिली असतीस, असुरानं म्हटलं. आपली प्राणशक्ती कमी होत आहे ह्याची जाणीव शुकाला झाली. आपण मरून जाऊ का? ह्यातून काही मार्ग आहे का? त्यानं विचार केला. आता त्याला एकच मार्ग दिसत होता. रुद्राला आवाहन करण्यासाठी शत्रूच्या शरीराला स्पर्श करणं आवश्यक होतं, पण सध्या त्याचे दोन्ही हात जोडलेले होते, म्हणजे त्याने स्वतःला स्पर्श केला होता. शुकाचे विचार जणू काही यक्षिणीनं ओळखले. बरोबर आहे शुक, तू रुद्राला स्वतःच्या शरीरात अवधित करू शकतोस आणि त्या मार्गे आपला आत्मा रुद्राला दान करू शकतोस. बदल्यात रुद्र ह्या असुराला सुद्धा नरकात घेऊन जाईल. ते शब्द ऐकून असुर घाबरला. काय? शुक, ऐकू नकोस ही काय म्हणते ते. ही तुझा वापर करीत आहे. रुद्राने नेले तर काय होते हे ठाऊक आहे का? आपण अनंत काळ कुठल्या तरी नरकात पडून राहू. त्यातून आपली पुन्हा कधीच सुटका होणार नाही. पण शुकाला भीती वाटत नव्हती. या उलट आईविषयी प्रेम वाटत होते. मानव शूद्र आहेत, त्यांना जास्त आयुष्य नसते, त्यामुळे त्यांना जास्त सिद्धी शक्ती प्राप्त करता येत नाहीत. तरीसुद्धा हजारो वर्षांपासून मानवजात मोठीच होत गेली आहे. तर असुर, यक्ष, दैत्य, देव नामशेष होत गेले आहेत. हा योगायोग नाही. मानवात बलिदान आणि त्याग या दोन भावना असतात. जीवन त्यांच्यासाठी अनमोल असलं तरी अनेकदा निव्वळ अभिमान आणि प्रेम
या पोटी मानव आपल्या आहुती देऊन जातात. अनंत मतीचे बोल त्याच्या कानावर पडत होते. शुकाने आईकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यात त्याला वात्सल्य दिसत नव्हतं. ती ममता, ते कारुण्य दिसत नव्हतं. यक्षिणी अनंतमती अनंत काळ जुन्या ताऱ्याप्रमाणे वस्तुनिष्ठ वाटत होती. पण त्याच्या हृदयात तिच्याविषयीचं प्रेम मात्र तसंच होतं. त्याने आपल्या हातावर लक्ष केंद्रित करून रुद्राचं आवाहन केलं. रुद्राचा एक हात वेगाने त्याच्या मानगुटीवर बसला. तो हात सुद्धा सावलीप्रमाणे त्याच शरीरात घुसला आणि त्यानं शुकाच्या संपूर्ण शरीराची पकड घेतली. असुराने कदाचित हालचाल करण्याचा प्रयत्न केला असेल, पण रुद्रशक्तीने त्याचीही सावली पकडली होती. त्याच्या तोंडून काहीही शब्द आले नाहीत. आता शुकाला आपण नियंत्रणात आहोत असं वाटत होतं, पण शरीर अजूनही हलत नव्हतं. शुक, मला मुक्त कर, माझा आत्मा मुक्त कर, आणि मी दुसरं शरीर शोधेन. जोपर्यंत तू स्वतःहून मला शरीरातून मुक्त करत नाहीस तोपर्यंत मी जाऊ शकत नाही. मी सुद्धा तुझ्याबरोबर नरकात पोचेन. तुला ते हवं आहे का? तिनं विचारलं. आई, तू मला पुन्हा कधीच भेटणार नाहीस का? शुकानं रडत रडत प्रश्न केला. तो अवघड परिस्थितीत होता. त्याच्या हृदयाचे अक्षरशः तुकडे होत गेले, पण त्याला आपल्या आईकडून उत्तर हवे होते. तेजोमयी वाटणारी यक्षिणी त्याच्या जवळ आली. प्रेम आणि द्वेष फार मोठी हत्यारं आहेत शुक. आम्हा यक्षिणींना ती फार चांगल्या प्रकारे वापरता येतात. ह्या असुराचं निर्दालन करायचं होतं तर काहीतरी प्रचंड शक्ती मिळवणं आवश्यक होतं. कितीतरी प्रियकर मी केले, पण कुणीही हे काम करू शकला नाही. माता आणि पुत्राचं प्रेम वेगळंच असतं. हे जेव्हा मला लक्षात आले तेव्हा मी पुत्राचा शोध घेतला. मला तू सापडलास. तुझ्यात सर्व चिन्ह होती जी या असुराला दिसणं शक्य नव्हती. तुला तंत्र, विद्या, यंत्रसाधना, वशीकरण काहीही शिकणं शक्य नव्हतं. पण पृथ्वीतलावर वराहविद्या अजूनही रक्तसंभवांच्या रूपात होती. ती तुला शिकणं शक्य होतं. मी देखील रक्तसंभवांची एकेकाळी शिष्या होते. देवी विद्या माझी बहीण आहे. मी तुला ह्याचसाठी तयार केलं होतं. तू माझ्यावर प्रेम केलं असशील तर तू मला मुक्त कर आणि ह्या असुराला घेऊन पाताळात जा. अनंत मतीनं शांतपणे त्याला सांगितलं. शुकाला हा आपला विश्वासघात आहे की मातेची आज्ञा आहे हे समजणं कठीण गेलं. शुक, असं करू नकोस. तिनं तुझा जीव घेतलाय आणि तुला सुद्धा तो घेणं शक्य आहे. किमान तिला तरी आपल्यासोबत नरकात आण. वेदनेनं विवळत असुर बोलत होता. शुकाने डोळे बंद केले आणि मातेला मुक्त केलं. त्याच्या चेहऱ्यासमोर त्याच्या आईचा चेहरा आला, चिरतरुण आणि कारुण्यानं भरलेला. कुपुत्रो जायते कदाचित कुमाता न भवती. हा श्लोक त्याने आपल्या आईकडूनच शिकला होता. माता माणूस नाही, ती एक संकल्पना आहे. ती मूर्तिमंत पावित्र्य आहे. शुकाच्या मनात अनंतमतीविषयी प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं. त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि आपण खाली पडत आहोत असं त्याला वाटलं. त्याने डोळे उघडायचा प्रयत्न तर केला, पण ते त्याला शक्य झालं नाही.